आदिमाय, आपल्याशी काही बोलणं नाही झालं, आता दिसला. हो, कसे आहात? उत्तम. रम्य आहे हा आश्रम. सर्व काही विसरायला होतं. मी ऐकलं आहे तुम्हाला अजून एक पत्नी आहे. होय, माझी पहिली पत्नी म्हाळसा जेजुरीत असते. विसरलात तिला ह्या रम्य वातावरणात? तिला कसा विसरेन मी? माझी अर्धांगिनी आहे ती. क्षमा असावी. मी आपल्याला असं विचारायला नको होतं. असू द्या. रात्र झाली आहे. मी तुम्हाला तुमच्या कुटीपर्यंत सोडू का? नाही, नको. मी जाईन. मला एकटीलाच जावं लागणार आहे. तुम्ही आज असाल, उद्या नसाल सोबत. तुम्ही इतक्या रात्री इथेच. तुमची पत्नी, नाव काय आहे तिचे? बानू. हो, ती वाट पाहत असेल. तिला सवय आहे माझ्या अशा वागण्याची. मुळात तिला इथे आणण्याचे प्रयोजन मात्र वेगळे आहे. हो का? काय कारण आहे? तुम्ही फार प्रश्न विचारता. क्षमा असावी. तुम्ही रागवू नका. नाही नाही, मी आल्यापासून पाहतोय तुम्हाला. मला असं वाटतं की याआधी मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. असेल, विस्मरण झाले असेल तुम्हाला. पण तुम्ही तर साक्षात श्री मार्तंड भैरव आहात. तुम्हाला ठाऊक नाही असे कसे होईल? मलाही तसंच वाटत होतं. पण कदाचित आदिमायेने तिच्या मायेत मला देखील ओढून घेतलं आहे. नाहीतर मला स्पष्ट दिसलं असतं. बघा, नाहीतर हा देखील एक शिवलीलेचाच भाग असायचा. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. मलाही. जेजुरीत आला होतात की नाही कधी? हो, नाही कसं. पण खूप ऐकलं आहे तुमच्या राजधानीविषयी, तुमच्या दोन्ही पत्नींविषयी. काय ऐकले आहे तुम्ही? हेच की खूप वाद आहेत त्या दोघींमध्ये. देवी, तुम्ही? हो, बरीच रात्र उलटून गेली आणि तुम्ही अजूनही झोपला नाहीत. कोणता एवढा गंभीर विचार करता आहात? देवी, श्री खंडेरायांनी गडावरील सगळ्या कार्यांचं दायित्व आपल्यावर सोपवलं आहे. आणि ते नीट पार पडतं आहे का? तुम्हाला नाही वाटत असं? श्री म्हाळसा देवी देवघरात आहेत. देवघराचा दरवाजा कोणीही उघडू नये अशी आज्ञा त्यांनी माधवीला दिली आहे. ही साधी गोष्ट नव्हे. आणि त्यांना एकांतात जाऊन देखील आता बराच काळ झाला आहे. कदाचित त्यांना अजून एकांत हवा असावा म्हणून त्या गेल्या असतील. शक्य आहे. परंतु सध्या त्यांच्या मनात काय चाललं आहे हे सांगता येणं कठीण आहे. कारण जर श्री खंडेराय म्हणतात त्याप्रमाणे त्यांना हे सगळं आधीपासूनच ठाऊक असेल तर मात्र त्यांनी असं एकांतात जाण्याचं प्रयोजन काय असेल?
जोपर्यंत त्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण हे कसं सांगणार? परंतु ते आपल्याला कळायलाच हवं देवी, कारण श्री खंडेरायांनी गडावरील सगळ्या कार्यांचं दायित्व आपल्यावर सोपवलं आहे. म्हणजेच आत्ता श्री म्हाळसा देवींच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेणं देखील आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. मला असं वाटतं की एकदा का म्हाळसा देवी देवघरातून बाहेर आल्या की आपण त्यांच्याशी ह्या विषयी थेट बोलूया. पण त्याने काय घडेल असं मला वाटत नाही. अजून कसं काय नाही आलं देव? कुठं गेला असत्या? बानाई हे कुठं ठेवजी? तर ठेवा, चालेल. बानाई तुम्हासनी आणि देवासनी काय हवं असेल तर सांगा जी, मी हातच आहे. राघोबा, जी तुम्हासनी देव दिसलं भाई कुठं? नाही जी, मगा तुम्हासनी आणि देवासनी बघितलं तेवढंच, त्यानंतर त्याला देव काही दिसलं नाही जी कुठं. बानाई मी असं करतो, बाहेर बघतो, देव कुठं दिसलं तर त्यासनी सांगावा देतो जी तुमचा. हा. जी. राघोबासनी तसं सांगितलं तर हाय म्या, तर मला तर वाटतंय का म्या बी बाहेर जावं आणि त्यासनी हुडकावं. बघू पर असताल कुठं देव? श्री गणेश, तुम्ही पुढे काहीच बोलला नाहीत. जर तुम्ही सुद्धा असं मौन धारण केलं तर कसं चालेल? आपण सारे म्हाळसांना काही बोध होतो आहे की नाही हे जाणून घेण्याचाच प्रयत्न करतो आहोत. मी मातेला भेटलो होतो. श्री खंडेरायांनी जाऊ नये असे मला वाटत होते. मी त्यांना म्हणालो देखील होतो, पण त्यांनी शब्द दिला म्हणून त्यांना जावे लागले. कदाचित म्हाळसांनी त्यांना थांबवलं असतं तर ते थांबले असते, पण ते देखील केले नाही. आणि ह्याचंच आश्चर्य सगळ्यांना वाटतंय. मातेने काहीच सांगितले नाही. तिचा मोठेपणा जाणून त्यांनी थांबायला हवे होते. परंतु श्री गणेश, शब्द, वचन हे सगळं देखील महत्वाचं आहे. आणि साधं सुद्धा वचन नव्हे तर श्री खंडेरायांनी दिलेलं वचन, त्या वचनाचा विचार देखील महत्वाचा आहे. पण मला हे नाही पटलं आहे. श्री गणेश, तुम्हाला राग आला आहे हे मी जाणते, परंतु आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करणं अधिक आवश्यक आहे. पण पुढे काय करावे आपण? ती अशी एकांतात का गेली आहे हे ती बाहेर आल्यावरच आपल्याला कळणार. आणि तोपर्यंत तरी त्यांनी असं का केलं असावं हे आपल्याला कळणार नाही. अरे ह्यो हत्तो काय करतोय? ए गणोबा, अरे राघोबा, तू आहेस बाई? ये बस. हा, अरे बस जरा बस. अरे बस बाई, दम खा. अरे बघ कसं आता शांत शांत वाटतंय. असं वाटतंय की हत्ती कुठे जाऊच नाही. पण त्यांची पहिली पत्नी तिकडे वाट पाहत असेल ना. वय पर देव तर त्यांच्या संगच असतात, माझ्याच वाटेला येत नाहीत. देव प्रजेचे आहेत, भक्तांचेही आहेत. त्यांनी आपल्यालाच वेळ द्यावा असं वाटणं म्हणजे स्वार्थीपणा नाही का?